नमस्कार. तर आज आपण उन्हाळी वाळवणामध्ये सांडगे हा प्रकार बघणार आहोत. सांडगे हे असे असतात म्हणजे उन्हामध्ये वाळवून ह्याची ना भाजी बनवली जाते. ज्या वेळेला भाजीला काही नसेल किंवा तुम्हाला कोणत्याही भाजीमध्ये हे मिक्स करायचे असतील, वांग्याच्या भाजीमध्ये किंवा शेवगाच्या शेंगाच्या भाजीमध्ये किंवा नुसतेच ज्या वड्यांची भाजी जरी केली तरी खूप सुंदर लागते. तर व्हिडिओला स्किप नका करू, पूर्ण बघा. तर बघा, ही मी मटकीची डाळ घेतलेली आहे. ही 1 किलो मटकीची डाळ आहे. ही मी स्वच्छ पाखडून वगैरे चाळून घेतलेली आहे. ही स्वच्छ करून घेतलेली आहे. आता ना ह्याची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे. तर मिक्सरमध्येच आपण ही दळून घेणार आहोत ही मटकीची डाळ. तर थोडे थोडे करून मी ही मटकीची डाळ अशी छान अशी दळून घेणार आहे. एकदम बारीक फाईन अशी दळून घ्यायची आहे. बघा, ह्या पद्धतीने मी ही सगळी डाळ अशी ह्याचं पीठ करून घेणार आहे. मी तुम्हाला दाखवते. एकदम बारीक थोडंसं एकदम किंचित रवाळ असणार आहे. एकदम बारीक पण नाही, पीठ नाही करायचं, थोडंसं रवाळ केलेलं आहे. बघा, मी ह्या पद्धतीने मी सगळी डाळ अशी मिक्सरमध्ये पावडर करून घेतलेली आहे. तर बऱ्याच लोकांना सांडगे हा प्रकार माहीत नसतो. जे गावाकडचे लोक असतात ना त्यांना माहीत असतो. तर बघा, आपण ही सगळं पावडर करून घेतलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काही मसाले टाकायचे आहेत. ते मी धनेपूड वापरणार आहे आणि ह्याच्यासाठी मी गरम पाणी केलेलं आहे. हे पीठ मिक्स करण्यासाठी आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे. आणि कांदा लसूण मसाला पण वापरलेला आहे. तुम्ही तुमच्या घरात साठवणीत जो मसाला असेल किंवा तुम्हाला जर हिरव्या मिरचीत करायचं असेल तरीसुद्धा चालेल, हिरवी मिरची वापरली तरी चालेल. तर मी धनेपूड, जिरेपूड आणि कांदा लसूण मसाला, चवीनुसार मीठ आणि जिरं पण टाकलेलं आहे. अख्खं जिरं घेतलेलं आहे मी, ते पण टाकलेलं आहे. आता हे मी गरम पाणी केलेलं होतं. ह्या गरम पाण्यामध्येच आपल्याला हे मटकीचं जे पीठ आहे आपण दळून घेतलेलं मिक्सरमध्ये, ते आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे. एकदम पातळ पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही. म्हणजे आपल्याला हाताने सांडगे तोडता येतील या पद्धतीने आपण हे पीठ सगळं असं मळून घेणार आहोत छानपैकी. आणि थोड्या वेळासाठी, जवळजवळ तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल, सकाळी सकाळी लवकर जर तुम्ही हे मळून घेतलं तर तुम्ही 1 तास जरी हे ठेवलं तर खूप छान पद्धतीने हे मुरतं आणि खूप सुंदर असे सांडगे बनतात ह्याचे. तर बघा, ह्या पद्धतीने आपण सगळं पीठ मळून घेतलं आणि थोड्या वेळासाठी मी झाकून ठेवलेलं आहे. आता नंतर आपल्याला ह्याचे सांडगे करून घ्यायचे आहेत. तर बघा, 1 तासानंतर मी हे पीठ आता पाण्याचा हात घेऊन, पाण्यामध्ये हात बुडवून आपल्याला एका प्लास्टिकच्या पेपरामध्ये किंवा मी लाकडाची फळी घेतलेली आहे, त्या फळीमध्ये मी हे सांडगे म्हणजे तोडणार आहे. तर पाण्याचा हात घ्यायचा आणि थोडं थोडं असं घेऊन आपल्याला थोडं थोडं पीठ घेऊन आपल्याला हे असे सांडगे या पद्धतीने बघा असे तोडून घ्यायचे आहेत आणि हे उन्हामध्ये आपल्याला वाळवायला ठेवायचे आहेत. बघा, या पद्धतीने आपण हे सांडगे असे तोडून घेत आहोत. जे गावचे लोक असतात ना, गावाला या पद्धतीने सांडगे बनवलेले जातात वेगवेगळ्या डाळींचे. तर मी हे मटकीच्या डाळीचे बनवलेले आहेत आणि कोणी वेगवेगळे डाळी वापरून किंवा मिक्स डाळी वापरून जरी सांडगे बनवले तरी चालतात. तर या पद्धतीने मी सगळे सांडगे असे बनवून घेतलेले आहेत. आता हे आपल्याला छान असे कडकडीत उन्हात मस्तपैकी कडक होईपर्यंत तापवून घ्यायचे आहेत, म्हणजे सुकवून घ्यायचे आहेत उन्हामध्ये. आणि छानपैकी हवाबंद डब्यात आपल्याला हे ठेवून द्यायचे आहेत. म्हणजे वर्षानुवर्ष आपण ही सांडग्याची भाजी खाऊ शकतो. जेव्हा जेव्हा आपल्याला सांडगे खायची इच्छा होईल, भाजी खायची, तर त्यावेळेला ही सांडग्याची भाजी आपण बनवू शकतो. तर बघा, हे चांगले मी उन्हात वाळून घेतलेले आहे. एकदम कडकडीत उन्हात छान कडक झालेले आहेत. आता हे काढून घेणार आहे आपण आणि मस्तपैकी हवाबंद डब्यामध्ये हे आपल्याला सांडगे ठेवून द्यायचे आहेत. ह्याची भाजी पण मी दाखवणार आहे, ह्याची भाजी कशी बनवतात. तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि सांडगे हे बनवलेले कसे वाटले तुम्हाला नक्की सांगा, एक कमेंट करा छानशी. तर आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.